किती नाव तुझं रुद्र आहे आणि तू किती शांत आहेस रे. कळेल. स्वतः येऊन कॅमेराजवळ बोललेत ते की आम्ही 10वी बघतो, आम्हाला आवडते. मला एक दिवस शाळेला जायचं होतं, पण म्हणजे तो पेपर होता माझा, तो मिस झालेला. अरे बापरे. काय काय वेळी घरातले पण अभ्यास म्हणतात किंवा मम्मी पण लाडाने तेच म्हणते, त्यामुळे आता सवय झाली अभ्या नावाची आणि अथर्व नाव हळूहळू विसरत चाललोय. एसटीत सकाळी मला 5:30ला जायला लागतं. अच्छा. जवळजवळ 4 किलोमीटर चालत जायचं, मग तिथनं एसटी. मग इतकी पोरं वगैरे भेटते ती ना. एवढी हाईट वाढवण्यासाठी काय करावं लागतं? तसं मी काहीच केलं नाही, लोंबकळलो नाही, काय नाही. मग तुम्ही शाळेत पण तसेच आहात खोडसाळ की शाळेत सज्जन आहे आणि वेबसिरीज मध्ये फक्त खोडसाळ? प्लीज सांगा, सीबीएसई बोर्ड चांगला की मराठी मीडियम? मराठी. तो स्वतः माझं त्या क्षणाला तिथंच हे झालं. मी आणि माझा जुळा भाऊ, मला जुळा भाऊ आहे. काय बोलतो? खरं सांगतो, अर्धी शूटिंग तू येतो, अर्धी त्याला पाहिजे. काय असं तुला एवढी का भूक लागते? भूक लागते कारण ते कष्ट आहे. इचू काट्याले बी तिचा मोजत नव्हता पाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय. रेडिओ सिटी मराठीवर अभि आहे तुमच्या सोबत आणि खऱ्या अर्थाने पूर्ण यूट्यूबवरती आता माझी फीड चेंज झालेली आहे, अल्गोरिदम चेंज झालेला आहे आणि मला सगळे शाळेतले व्हिडिओज येत आहेत जस्ट बिकॉज ऑफ दीज मंडळी. कारण मी 8वी अ पूर्ण बघितलं आणि त्याच्यानंतर 10वी अ कडे वळायचा निर्णय घेतलेला आहे. पोरं पण आता मोठे होत आहेत, पण आता तुम्ही शाळेत जरी नसले तरी प्लीज अटेंडन्स द्या. अथर्व हात वर कर. ओके. सृष्टी हात वर कर. अच्छा. संयोगिता हाय. ओम हॅलो. अच्छा. सत्यजित हॅलो. हाय. श्रेयस हॅलो. श्रेयस केवढा आहे तू? बापरे. आणि अजून कोणी नाही? रुद्र. किती नाव तुझं रुद्र आहे आणि तू किती शांत आहेस रे. कळेल. आणि इथे आपल्या सगळ्यांमध्ये बरं आता मला नर्वसनेस व्हायला लागलेला. इकडे अंकिता आहे स्वतः प्रेझेंट सर. हा. आणि ती सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेते. आज मी तिचा इंटरव्ह्यू घेणार आहे. कसं वाटतं अंकिता? सगळ्यात आधी ते सांग जरा. म्हणजे अभि सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स. अच्छा, धन्यवाद धन्यवाद. जी ग्रीड चेंज झाली आहे ती अजून पुन्हा चेंज होणार आहे लवकरच. बरोबर बरोबर. पण आम्हाला इथे बोलवल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तू इंटरव्ह्यू घेणार आहे हे कळल्यानंतर अजून आम्ही एक्सायटेड आहोत. माय गॉड माय गॉड. आणि तुम्हाला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही मिलियन्स ऑफ मिलियन व्ह्यूज तर कमवलेलेच आहे, पण आता तुम्हाला मुंबई सिटी आयकॉन अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे वेब सिरीज साठी. आणि खरं तर अवॉर्ड्स मिळवणं फार मोठी गोष्ट असते आणि तुम्ही चिल्ले पिल्ले छोटे छोटे मस्त ते अवॉर्ड मिळवून देत आहेत. चॅनलची ग्रोथ तर होतेच, पण तुमची पण ग्रोथ होते मस्तपैकी. सगळ्यात आधी कन्सेप्ट किंवा मग ह्या सगळ्या गोष्टींकडे वळायचं आहे असं का वाटलं तुला अंकिता? म्हणजे स्टुडंट्स फेजमध्ये जावं असं का वाटलं इट्स मज्जाला? सो इट्स मज्जा नेहमी जेव्हा ओरिजिनल कॉन्टेंटचा मी विचार केला की आता आपण ओरिजिनल कॉन्टेंटमध्ये पाय ठेवला पाहिजे किंवा तिथे स्पेस आहे, तिथे आपण स्टार्ट करूया. बरोबर. ते केल्यानंतर मग काय कमी आहे आपल्या युट्यूबमध्ये? सो शाळा बरोबर किंवा जसं आमची टॅगलाईन आहे की कदाचित मनापासून जगलेलं आयुष्यातलं शेवटचं वर्ष आहे 10वी. प्रत्येकाच्या कोपऱ्यातला हा हळवा म्हणजे मनातला हळवा कोपरा आहे की 10वी म्हटल्यावर तुम्हाला बऱ्याच गोष्टी आठवतात. बरोबर. ते स्ट्रगल आठवतं, ते पेपर आठवतात, ते मित्र आठवतात, ती शाळा आठवते. आणि हे सगळं जेव्हा आमच्या माइंडमध्ये होतं तेव्हा नंतर आम्हाला असं वाटलं की आपण ट्राय करके देखते काय होईल. ओके. जास्तीत जास्त काय होईल, आपण हरू पडू. पण नाही झालं असं. खरंय. आम्ही जिंकलो. खरंय. आणि 8वी इतकी सुपर डुपर हिट गेल्यानंतर काही चान्सच नव्हता की आम्ही 10वी नाही आणणार. बरोबर. सो 8वी नंतर 10वी आणलं आणि खरंच खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं की आम्ही जिंकलो. वा. काय सध्या स्टॅटिस्टिक्स आहे पहिल्या सीझनचे आणि सेकंड सीझनचे? प्लीज जरा सांग महाराष्ट्राला. ओके. सो जेव्हा 8वी आलेलं तेव्हा ही मुलं इतकी नोंद नव्हती. बरोबर. या मुलांना तसा बघायला गेला तर चेहरा नव्हता. आज खरंच असं सांगावं असं वाटतं की यांच्यामुळे कदाचित 8वी आणि म्हणजे 10वी आहे आणि 10वी हे आहेत. बरोबर. आज आम्हीही बोलताना त्याला अथर्व नाही बोलत, त्याला अभ्या आपसूक येतं. केवढा आपसूक येतं. यांची खरी नावं आमच्यासारखी प्रेक्षकही विसरलेत आणि कदाचित हेही विसरलेत की आपलं खरं नाव काय. आणि खरं मला हे सांगायला आवडेल की फार कमी वयात
जेव्हा तुमचे इतके प्रेक्षक चाहते होतात आणि काय म्हणतात, आम्हाला अपेक्षा नव्हती की मुंबईत इतका प्रेक्षक आहे 10वीचा. सातारा, पुण्यात जिथे जिथे आम्ही गेलो, सांगलीला गेलो, प्रेक्षक आहेत, भेटतात, हाय हॅलो करतात, फोटो काढतात, स्वतःहून बोलतात. बरोबर. आम्ही काल चैत्यभूमीला गेलेलो, तिथे तर मला अपेक्षाच नव्हती, इतके अभिप्रेक्षक आणि स्वतः येऊन कॅमेऱ्याजवळ बोललेत ते की आम्ही 10वी बघतो, आम्हाला आवडते, नावाने हाक मारतात त्यांना. सो मुंबईत इतका मोठा फॅन बेस क्रिएट करणं या मुलांसाठी जेवढी अभिमानाची गोष्ट आहे तेवढी इट्स मज्जासाठी आहे. खरंय. आणि तुम्ही हे सगळं तुमच्या मेहनतीने मिळवलेलं आहे आणि तुमच्या शाळा बुडवून मिळवलेलं आहे. कारण म्हणजे तुमच्या त्या पिरियड मध्ये शाळा करून कोण शूटिंग करायला जात होतं बरं? कोण कोण होतं म्हणजे? अच्छा, शाळेत जाऊन शूटिंगला. तू? म्हणजे ऍक्च्युली मला एक दिवस शाळेला जायचं होतं, पण म्हणजे तो पेपर होता माझा, तो मिस झालेला. अरे बापरे. अच्छा. आणि त्याच्यातलं तुझे जे शॉर्ट्स आहेत ते ठेवले ना सगळे? आहेत ना? व्हेरी गुड. पण अभय, म्हणजे सॉरी मी तुझं नाव विसरतो, अथर्व मला तुला म्हणावं लागेल आज, पण मी प्रेमाने अभ्या किंवा मग केवडा हे सगळे नावं सगळ्यांनी तुमचे कायमचे ठेवलेले आहेत. कसं वाटतं अभ्या नाव दिल्यावरती पहिलं बघतो की अथर्व म्हटल्यावर पहिलं बघतो? नाही, आता खरं तर ते सगळीकडे आता 1 वर्ष झालं, 8वी चालू होती, नंतर आता 10वी आले, सगळीकडे आभ्या आभ्या आभ्या, सेटवर पण आभ्या. तसंच आता काय वेळी घरातले पण आभ्याच म्हणतात किंवा मम्मी पण लाडाने तेच म्हणते. त्यामुळे आता सवय झाली आभ्या नावाची आणि अथर्व नाव हळूहळू विसरत चाललोय मी सुद्धा आता. अरे वा. आणि केवढा तू सांग, तुझं काय शाळेमध्ये तुला फेम मिळालेली, तू आता हेडगर्ल झाली असेल ना शाळेची? हेडगर्ल नाही म्हणता येणार, पण आवडती झाली सगळ्यांची शाळेत. अच्छा. सगळे केवढा म्हणूनच हाक मारतात मला, टीचर सुद्धा, सगळे स्टाफ सुद्धा स्कूलमध्ये. माझे मम्मी पप्पा पण मला आजकाल केवढा म्हणूनच हाक मारतात, कारण केवढा हे नाव खूप युनिक वाटतं सगळ्यांना. बरोबर. आणि छान नाव आहे ते, पण आम्हाला आवडतं आणि तुमच्या दोघांचं काम अप्रतिम आहे. पण सगळे तुम्ही मित्र मित्र म्हणजे तुमच्यात एंट्री पण फार छान छान होत्या. म्हणजे झाडावर बसलेला आहे आणि त्याला झाडावरून उतरवून शाळेत घेऊन जायचंय, ही एंट्री, हे म्हणजे भारी भारी होतं. पण त्यात पहिल्यांदा बऱ्याच गोष्टी सगळ्यांना करायला मिळालेल्या असतील. जसं आता तुमच्यातलं शहरातलं कोण कोण आहे? अच्छा. आणि जे गावातले मंडळी आहे त्यांना झाडावर चढायची सवय असेल, पण तू कसा चढला झाडावर? नाही, मला झाडावर चढता येतं. अच्छा. तू एंट्री तुझी झाडावर चढलेलीच होती ना? हो. आणि तुला हे सगळे घ्यायला येतात? हो. मग तेव्हा तू घाबरलेला होता झाडावर बसल्या बसल्या बोलत असताना की कम्फर्टेबल होता? नाही, सुरुवातीला भीती वाटते, पडते को काय. पण एकदा जर असं कम्फर्टेबल वाटलं की नाही पडत, की आता हे नॅचरल झालं की मग भीती नाही वाटत, होतंय, चालतंय. पण मग शाळेत दप्तर घेऊन जाणं, ते शूटिंगचे दप्तर वेगळे असतील, हे दप्तर तुमचे वेगळे असेल ना? मग ते कसं, ते दप्तरांची सवय आता लागली असेल तुम्हाला जास्त, नाही? तुझ्या शाळेमध्ये तू आता सध्या हवेत आहे का, कसं आहे, काय म्हणजे वातावरण? नाही, मी म्हणजे आता कॉलेजला 11वीला. अरे बापरे. ओके. तर म्हणजे कॉलेजला जर जात असतो ना, एसटी न जातो ना, मग एसटीत सकाळी मला 5:30ला जायला लागतं. अच्छा. जवळजवळ 4 किलोमीटर चालत जायचं, मग तिथनं एसटी. मग इतकी पोरं वगैरे भेटते ती ना, मग फोटो काढताना बरं वाटतं, नाही का? 10वी 8वी बघते ती ना, आणि प्रत्येक जण म्हणतं 10वी 8वी खूप चांगले. अच्छा. आणि त्यामुळे भारी वाटतं. सही आहे. तू कितवीत आहेस? 12वी 12th झाली, आता पेपर दिले. मी तुला माहिती, मी 12वीला होतो तेव्हा एवढा होता. काय करतो असं काय, म्हणजे जरा आम्हाला पण टिप्स दे, म्हणजे आम्ही आमच्या लहान भावांना देऊ. एवढी हाईट वाढवण्यासाठी काय करावं लागतं? तसं मी काहीच केलं नाही, लोंबकळलो नाही, काय नाही. काहीच केलं नाही मी, वाढली. अच्छा. ओके. सही आहे. आणि म्हणजे ह्या संपूर्ण सिरीज मध्ये एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे ऑथेंटिक गोष्टी आहे. सगळं नॅचरल वाटतंय, सगळे मित्र एकमेकांशी बोलताय, एकदम ओरिजिनल बोलल्यासारखं वाटतंय. मग तुम्ही शाळेत पण तसेच आहात खोडसाळ, की शाळेत सज्जन आहे आणि वेब सिरीज मध्ये फक्त खोडसाळ? तू सांग, तुझ्याकडे मला जास्त अपेक्षा आहे. असं काही नाही, जेव्हा मस्ती करायची असते तेव्हा मस्ती करतो, ज्यावेळी सिरियस टाइम चालू असतो त्यावेळी सिरियस. अच्छा. तू तिथे पण विलन आहेस?
नाही माझ्या स्कूल नाही, तिथे काय सगळं तिकडे सगळ्यांचे मित्र वगैरे आहेच ना, की तिकडे पण मारामारा चालू असतात? माझी स्कूल इंग्लिश मीडियम आणि त्यात सीबीएसई असल्यामुळे अजूनच स्ट्रिक्ट आहे. अच्छा. तिथं म्हणजे असं एकमेकांना असं कॉलर पण धरलेली, म्हणजे डायरेक्ट प्रिन्सिपलकडे. ओ बापरे. आणि सहयोगिता, तुझं जे कॅरेक्टर आहे गावाकडचं आणि तू एकदम अर्बन गर्ल आहे, मग कसं मॅनेज करतेस, काय करतेस? होऊन जातं तसं, गावाची सवय आहे मला अच्छा. आणि भरपूर वेबसिरीज केल्यात गावामध्ये राहून, अच्छा. त्याच्यामुळे ते कॅरेक्टर सुद्धा खूप भारी आहे. ऍक्च्युली ते कॅरेक्टर जगल्यावरती ना ते काहीच वाटत नाही की अरे आपण असं आहे, आपण इथे हे करतोय, ते नॅचरली होऊन जातं. अच्छा. पण यांच्यात सगळ्यात जास्त खोडकर कोण आहे अंकिता? म्हणजे हे सगळे फेसेस इतके छान व्यवस्थित दिसत आहेत, पण सेट वरती आय एम शुअर की यांच्यातलं कोणतरी एक असेल जो त्रास देणार असेल सगळ्यात जास्त. मी खरं सांगते, जेन्युइनली तुला हे सगळे साधे दिसत आहेत, अजिबात असे नाहीयेत. म्हणजे यांची एक प्रत्येकाचं एक काहीतरी स्पेशालिटी आहे. सगळ्यात मस्तीखोर हा आहे, अच्छा, नंतर हा आहे, ओके, नंतर अभय आहे, नंतर ही, नंतर ती, नंतर हा, तो जरा शांत असतो, तो जरा सीबीएसई बोर्ड. पण मग हे बघा, सीबीएसई बोर्ड आणि मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम यांच्यात कायम कॉम्पिटिशन असते. प्लीज सांगा, सीबीएसई बोर्ड चांगला की मराठी मीडियम? तो स्वतः अरे किती फी भरता घरचे, तुला माहिती आहे का? सर म्हणजे आता मला वेब सिरीज म्हणून कळलंय की मराठी शाळेतलं जगणं कसं असतं. म्हणजे मराठी शाळेतली जी मुलं असतात ना, प्युअर सोल तसे असतात. म्हणजे काही हळवे पण असतात, काही खूप मस्तीखोर पण असतात, पण सगळ्यांच्या मनात एक कोपरा असतो जिथं सगळं काइंडनेस भरलेलं असतं. आणि म्हणजे ते एखादा गोरगरीब असेल ना तर त्याला लगेच मदत करतील असं आहे. बरोबर बरोबर. आणि ते आपल्या शाळांमधल्या प्रार्थनांमध्ये पण सगळ्यांच्या असतात आणि कवितांमध्ये पण बऱ्याच आपल्याला बघायला मिळतं ते. आणि ते आपल्या वेबसिरीज मध्ये पण बऱ्याच आहे, सगळ्यात पहिली प्रार्थनापासून ते कवितांपर्यंत. तुमच्या सगळ्यांमध्ये कोणाला कविता पाठ आहे? पटकन, तुला आहे एक कविता म्हणून दाखव आज कोणती तरी आम्हाला. आठवत? अरे ते दिसतो पण 6वीचा, टेन्शन नको घेऊ. हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माय, पण काट्या चायले माय जाय राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवाणी, इचू काट्याले बी तिचा मोजत नव्हता पाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय. खूप छान, खूप छान. म्हणजे मी तुम्हाला आज शिक्षक वाटत असेल नाही तुमचा. कविता म्हणायला लावतोय, प्रश्न विचारतोय. पण गणित कोणाला आवडतं तुमच्या सगळ्यांमध्ये? एकमेकांना काय बघताय? तुला आवडतं? बघा, त्याच्यासाठी पण पेपर क्वेश्चन घेऊन आलेलं आहे, विचार करून आवडतं म्हण. पण नाही, सगळ्यात जास्त तुमच्यामध्ये ही प्रोसेस जी आहे ती एन्जॉय करतायत ते म्हणजे इट्स मज्जा. त्यांना खूप आवडतंय तुम्हाला घेऊन आणि ती वेबसिरीज करायला. आणि 8वी अ नंतर 10वी अ आला आणि आता 10वी अ मध्ये सगळे तुम्ही मोठे मोठे आहे. आणि मग तेव्हाची ऍक्टिंग आणि आत्ताची ऍक्टिंग या दोघांमध्ये मग तुम्ही काहीतरी अभ्यास करून इम्प्रूव्हमेंट केलीच असेल ना? काय काय चेंज केलंय सांगा. खूप म्हणजे मला काहीच जमत नव्हतं 8वी मध्ये, तर तुम्हाला दिसलंच असेल मला काहीच जमत नव्हतं. ते सगळं नितीन सरांमुळे, आमचे डायरेक्टर, त्यांच्यामुळे. म्हणजे माझं शब्द आता पण मी मगाशी फंबल झाले, बरोबर, ते पण काही थोडं का होईना ते इम्प्रूव्ह झालंय. ऍक्टिंग मध्ये फंबल्स थोडेसे इम्प्रूव्ह झालेत, माझे इमोशन्स यायला लागलेत थोडे थोडे. अच्छा. आणि भरपूर काही शिकतेच आहे. तू अथर्व? 8वी संपल्यानंतर जो 10वी येईपर्यंत जो गॅप होता त्यामध्ये मग इमोशन्स असो किंवा मग हॅपीनेस, मग एक्सप्रेशन कशा हव्यात चेहऱ्यावरती किंवा डिक्शन, या सगळ्यावरती थोडं फार का होईना पण काम केलं. अच्छा. आणि मग ह्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं काम होतं कन्सिस्टन्सी कॅरेक्टरची मेंटेन करणं, ती म्हणजे सत्यजितची. कसं केलंस?
जरा सांग. ऍक्च्युली म्हणजे माझा काहीच प्लॅन नव्हता की असं आहे ऑडिशन द्यायचंय आपल्याला. मी ऑडिशन दिलं ऑफलाईन तिथं जाऊन. अच्छा. आणि माझं त्या क्षणाला तिथंच हे झालं. मी आणि माझा जुळा भाऊ, मला जुळा भाऊ आहे. काय बोलतो? खरं सांगतो, अर्धी शूटिंग तू येतो, अर्धी त्याला खूप वेगळा दिसतो माझ्यापेक्षा. हो का? त्याचं नाव विश्वजित आहे. अच्छा. मग आम्ही दोघं तिथं ऑडिशनला आलेलो. तिथं दोघांचं घेतलं, म्हणजे दोघांची म्हणजे इक्वलच वाटली त्यांना ऍक्टिंग. आणि तुमच्या दोघांची? आणि हाईट चेक केली तर मी जरा उंच आहे त्याच्यापेक्षा. ओके. मग 8वीतला मुलगा वाटू दे म्हणून मला सिलेक्ट केलं तिथं. आणि म्हणजे केसांबद्दल काहीच ऑब्जेक्शन नव्हतं. मी मम्मीला म्हणलेलो पण त्यावेळी की कापायची का केस, काही ऑब्जेक्शन नसेल तर. मम्मी म्हणली राहू दे. आणि मग तेव्हापासून जे हे करतोय ना, मेंटेन ठेवतो ना केस, ते आतापर्यंत चालू आहे. वा यार वा. आता विश्वजित आणि हा मित्र असतील ना दोघे जण. आता मला 12वी मध्ये यायचंय, तिकडे मला हाईट मध्ये नाही हारायचंय. पण सही आहे. आणि ह्या कॅरेक्टर्स मध्ये तुम्ही जीव ओतलेला आहे आणि ते दिसतंय तुमचं. पण मग घरचे पण तेवढाच जीव ओतता तुमच्यामध्ये. काय घरातून निघताना काय सांगता? छान रोल करू नये की छान अभ्यास करू नये, काय सांगता? छान अभ्यास करू नये, शिकू नये काहीतरी तिथून. अच्छा, सेटवर ना? ओ. सो तुमच्यात सगळ्यात आधी घरच्यांनी नाही सांगितलं असं कोणाबद्दल झालं होतं? सगळ्यांचे घरचे रेडी झाले? अरे वा. आणि मग आता सगळ्यात जास्त म्हणजे जे म्हणतात ना की अप्रिशिएट करणं, सेटवर ते आणून सोडणं, खाण्यापिण्याची काळजी, छान दिसली पाहिजे म्हणून स्किन केअर रुटीन वगैरे, असं कोणाचे घरचे करतात? म्हणजे तुम्ही विचार करा, हंतरून पांघरुणापासून सगळं मम्मी पॅक करून येते. उशीचं कव्हर पण. अरे वा. आठवड्यातून एकदा चिकन असतं त्यासाठी स्पेशल करून. अच्छा. घरचं जेवण छानच असणार ऑब्व्हियसली. सेटवरती पण जेवण असतं. पण कोणाच्या घरच्या जेवणावरती सगळ्यात आधी उडी पडते? तुझ्या घरचं जेवण छान असतं असं म्हणणं आहे त्यांचं. त्यांनी खाल्लंच नाही. आम्हाला तो प्रश्न नसेल कळला. आम्हाला वाटलं काय सेटवर सगळ्यात पहिलं जेवायला ब्रेक झाला की पहिल्यांदा. हो रे. तुला उशिरा पण सुटतो काय असं? तुला एवढी का भूक लागते? भूक लागते कारण ते कष्ट आहे. रिहर्सलला वगैरे, त्यामुळे खूप भूक लागते. अच्छा. बापरे, काय ते कष्ट दिसतंय किती बारीक झाले सगळेचे सगळे. पण नाही, छान. आणि याच्यामध्ये नितीन पवार सरांनी खूप जास्त मेहनत घेतलेली आहे. अंकिता, काय सांगशील? त्यांचं डेडिकेशन टुवर्ड्स मेकिंग दिस किड बिग आणि वेबसिरीजला मोठं करणं, यांना शिकवण्यापासून सुरुवात करणं, तू प्रोसेस पहिल्या दिवसापासून बघितलेली आहेस. काय सांगशील? ऍक्च्युली कसं असतं की बऱ्याच गोष्टींमुळे वेबसिरीज हिट ठरते. बरेच छोटे छोटे खूप कलाकार असतात ज्यांच्यामुळे सिरीज हिट ठरते. आमची रायटिंग म्हणजे नितीन पवार सरांची रायटिंग ही वन ऑफ द बेस्ट एलिमेंट ठरला ही सिरीज हिट होण्यामागे. कारण का सिम्प्लिसिटी लोकांना आवडते, त्याचे डायलॉग्स लोकांना आवडत आहेत. आणि हेच खरं तर यश आहे 8वी आणि 10वीचं, की नितीन पवारांचं जे लिखाण आहे ते इतकं सोपं आहे आणि बोलीभाषेतलं आहे, त्यामुळे यांना पाठ करताना पण ते तितकंसं जड नाही जात. बरोबर. कधी कधी अभ्याच्या वाटेला म्हणजे कॅरेक्टर आहे त्याच्या वाटेला ते डायलॉग्स येतात जे खूप मोठे असतात, त्याचा संघर्ष आणि बऱ्याच मोठ्या, पण त्यांचं समजावून सांगणं, डिरेक्शन आणि सगळ्याच गोष्टी त्या खरंच हेल्पफुल आहेत. म्हणून ही सिरीज खरं तर प्रेक्षकांना जास्त आवडते. बरोबर. आणि लोक तितकं प्रेम पण देत आहेत. पण तुमच्यात पाठांतर सगळ्यात जास्त कच्चं कोणाचं आहे? रिटेक कोण देतं सगळ्यात जास्त? सगळे तुझ्याकडेच का काही झालं? अच्छा, कोणीच नाही देत. सो गुड यार. ही 8वी नंतर झालेली प्रगती आहे की 8वी नंतर? सो असंच आहे, कॉन्टेंट पण तसंच इम्प्रूव्ह झालेलं आहे तुमचं आणि लोक खूप जास्त एन्जॉय करताय तुमची वेबसिरीज. आता वेबसिरीजला अवॉर्ड मिळालेला आहे आणि हे घरच्यांपर्यंत पण तुमच्या पोहोचलं असेल. काय म्हणजे मिठाने तुमची नजरच काढली असेल घरच्यांनी. काय झालं अवॉर्ड मिळालाय कळल्यानंतर घरी? सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला? घरच्यांना झाला की तुम्हाला झाला की शौरीन सरांना झाला? सगळ्यांनाच झाला. मटाला सुद्धा एक्सपेक्ट नव्हतं की
8वीला भेटेल, याला नामांकन भेटलेलं बेस्ट अरे वा. ऍक्टर म्हणून चाइल्ड मध्ये. सो तेव्हा पण खूप खुश झालेलो. त्यानंतरच मॅमने आम्हाला न्यूज दिली की आम्हाला ते मुंबई आयकॉनचे अवॉर्ड भेटले. आम्ही शूट मध्येच होतो. जेव्हा अवॉर्ड डिक्लेअर झालं तेव्हा सगळे शूट करत होते. सो मी व्हिडिओ कॉल करून त्यांना सांगितलं आणि ते अवेलेबल नव्हते. पण मला खूप आनंद झाला की इथे अवॉर्ड मिळतं आणि इथे सिरीज शूट करतायत मुलं. अरे वा. सो आता कोणाकोणाच्या सुट्ट्या सुरू आहे आणि कोणाकोणाचे अच्छा सगळ्यांच्या सुट्ट्या. कोण कोण कितवी ते जरा सांगा आम्हाला, लोकांना पण कळेल की हे 10वीत नाहीये. मी 11वीला आहे. अच्छा, तू? मी आता 7वीचे पेपर चालले आहेत, 8वीला जाणार. मग तू काय करतोय 10वी मध्ये? खूप भारी वाटतं कारण 2 वर्ष पुढचं काम करतोय. हा, त्यामुळे पुढची लय पत्ताच जगायला मिळते अशी. वा वा वा. 10वीत गेल्यावर तुला कंटाळा येणार आहे. तू कितवीला आहेस? आता 12चे पेपर दिले. वा यार, व्हेरी नाईस. तू? मी पण आता 12चे पेपर दिले. अरे वा. 7th मधनं 8ला गेलो. 8वीला गेला तो आता. तू केवढा आहे, तू केवढा आहे? जरा व्यवस्थित खात जा, मोबाईल नको बघत जाऊ. तुला मोबाईल हो का? अरे यार काय पकडलंय तुला, मोबाईलची सवय आहे फार. कंटाळा आला कुठे पण गेले तरी गेम सुरू असते. हो का? पण तो गेम फ्री फायर आवडतं नाही. मग? ती कुठली? पझलची सगळे पझल्स. अच्छा, पझल्स वाले गेम खेळतो. पझल्स. ब्लॉक्स पझल्स. व्हेरी नाईस. तू कितवीला आहेस? मी रिअल लाईफ मध्ये आता 8ची एक्झाम दिली आहे. ओके. वा वा. आणि तू? 12 झाली. वा वा वा. सो आता बऱ्याच लोकांचं 12वी झालेलं आहे, जरा मनावर घ्या याच्यानंतर. पण 12वी अ ब असं नसतं, जरा 12वीत गेल्यानंतर ए बी वगैरे असं होतं. So काय विचार आहे पुढचे प्रोजेक्ट्स काय इट्स मज्जाचे? आणि म्हणजे हे दोन्ही सुपर डुपर हिट झाले, महाराष्ट्राने डोक्यावरती उचललेलं आहे. हे बघितल्यानंतर आता तुम्हाला पण प्रेशर असेल तुमच्यावरती स्टँडर्ड्स मेंटेन करायचं आणि कॉन्टेंट अप टू द मार्क ठेवण्याचं, लोकांना आवडेल असा. काय फ्युचर प्रोजेक्ट्स आहेत? सो आधी एक 8वी सुरू होती, नंतर पाऊस म्हणून सिरीज आपली चालू होती, त्याच्यानंतर 10वी आता सुरू आहे. आता मैत्रीचा 7-12 म्हणून अजून एक सिरीज सुरू आहे. बरोबर. त्यानंतर बरेच प्लॅनिंग अजून सुरू आहेत. पेपर वर्क होत आहे, रायटिंग प्रोसिजर मध्ये आहे सगळं. आय होप या वर्षी अजून एक सिरीज येईल आणि पुढच्या वर्षीपासून बऱ्याच सिरीज येतील. चालू आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, तुम्ही खूप छान करतायत. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला ॲक्टिंगच परस्यू करायची का आता सगळ्यांना? हो. सगळ्यांनी माना हलवलेल्या आहेत. सो सगळ्यांनी छान ॲक्टिंग करा. तुम्ही आत्तापर्यंत केलेलीच आहे, याहूनही मस्त करा. आणि 12वी अ मध्ये आम्हाला तुम्हाला बघायला नक्की आवडेल. थँक्यू सो मच स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आणि आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.